नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे. मित्रांनो, राज्यातील दिव्यांग बांधवांच्या ज्या प्रमुख 4 मागण्या आहेत, या 4 मागण्या मान्य करण्यासाठी बच्चूभाऊ कडू यांनी दिव्यांग बांधवांना विशेष सूचना व महत्त्वाचं पत्र काढून एक आदेश दिलेला आहे. आणि या पत्रामध्ये त्यांनी नेमकं काय म्हटलंय हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात. चला तुम्ही व्हिडिओला सुरुवात करूया. तर मित्रांनो, बच्चूभाऊ कडू यांच्या प्रहार संघटनेच्या माध्यमातून एक महत्त्वाचं पत्र या ठिकाणी राज्यातील सर्व जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, प्रहार दिव्यांग क्रांती संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्यासाठी एक महत्त्वाचं पत्र या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे. दिनांक 12 डिसेंबर 2025 रोजी आयोजित आंदोलनाच्या संदर्भात विविध महत्त्वाच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्या सूचना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. परंतु या ठिकाणी राज्य सरकारच्या समोर ज्या महत्त्वाच्या 4 मागण्या या ठिकाणी दिव्यांग बांधवांसाठी प्रहार संघटना किंवा जे बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून ठेवण्यात आलेल्या आहेत, त्यामध्ये अतिशय महत्त्वाची पहिली मागणी म्हणजे बघा, शासन निर्णयानुसार आमदार खासदार निधी दिव्यांगांसाठी नियमितपणे दरवर्षी खर्च करावा. हा महत्त्वाची या ठिकाणी मागणी आहे. त्याचबरोबर शासन निर्णयानुसार दिव्यांगांसाठी असलेले पालकमंत्री, जिल्हाधिकारी, आमदार यांच्या अध्यक्षतेखाली ज्या जिल्हा व तालुका समित्या स्थापन केल्या होत्या त्या आता सध्या स्थितीला स्थगित केलेल्या आहेत, त्या लवकर स्थापन करून आणि त्यावरती काम करणं सुरू करावं, ही दुसरी महत्त्वाची मागणी या ठिकाणी ठेवलेली आहे. त्याचबरोबर सर्व दिव्यांगांना एक समान 2,500 रुपये, 2,500, काही लोकांना 1,500 येतात, काही लोकांना 2,500 येतात, काही लोकांना काहीच येत नाही. अशातच सर्वांना एक समान 2,500 रुपये मानसिक पेन्शन करून शासन निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. हा महत्त्वाचा या ठिकाणी मागणी राज्य सरकारच्या समोर ठेवलेली आहे. त्याचबरोबर जिल्हा नियोजन निधीतील 1% रक्कम दिव्यांगांच्या विकासासाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे. त्या निधीचा काटेकोरपणे वापर करावा, ही महत्त्वाची मागणी या ठिकाणी ठेवलेली आहे. आणि या संदर्भात महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 12 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता एकाच वेळी राज्यातील 36 जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये भव्य आंदोलन आयोजित करावे आणि या आंदोलनाला सर्व कार्यकर्ते बहुसंख्येने एकाच वेळी उपस्थित होतील, अशा पद्धतीची महत्त्वाची सूचना देण्यासंदर्भात हे पत्र बच्चूभाऊ कडू यांनी या ठिकाणी दिलेले आहे. आणि यामध्ये सूचना सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत. या 6 सूचना बघा. या ठिकाणी जिल्हा व तालुका पातळीवर बैठक घेऊन कार्यकर्त्यांना आंदोलनाबद्दल माहिती द्यावी. त्याचबरोबर 12 डिसेंबर 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकाच वेळी उपस्थित राहावे. लोकशाही मार्गाने शांततेपणे आंदोलन करावे. मागण्यांच्या संदर्भात जे निवेदन आहे हे जिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष दिले जाईल याची तयारी ठेवावी. माध्यमांसाठी एका अधिकृत प्रतिनिधीची निवड करावी. फोटो व्हिडिओ संस्थेच्या कार्यालयामध्ये पाठवावे. अशा पद्धतीचं हे संस्थेचं जे धोरणानुसार जे काही आंदोलन केलं जातं त्यानुसारच हे आंदोलन व्हावं आणि यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, सहकार्य करावे आणि आपल्या ज्या 4 प्रमुख मागण्या आहेत या मागण्या राज्य सरकारच्या समोर ठेवाव्या आणि त्या संदर्भात निवेदन द्यावे. हे निवेदन देत असताना कोणकोणती काळजी घ्यावी हे सर्व या पत्रामध्ये सविस्तरपणे सांगितलं आहे. हे पत्र आणि हे आंदोलनाची रूपरेषा महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांना कळावी. बच्चूभाऊ कडू आणि प्रहार संघटनेचे पदाधिकारी काय काम करतात याविषयी राज्यातील सर्व दिव्यांगांना माहिती व्हावी, यासाठी ही व्हिडिओ सर्वांना शेअर करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.